राम राम सोयरे हो आपल्याला मुंबईला जायचं आहे आरक्षण आणायला 29 तारखेला. काय इसरल्या की काय? नाही त्या ढोरायच्या चारा पाण्याच्या गडबडीमध्ये विसरून जाशाल. 29 तारीख लगेच जवळ येऊन टेकलेली आहे. आता मला एक कळण आलंय, काही म्हणजे गावामधले माझ्या कार्यकर्ते पक्षाचे काय म्हणालेत, अरे काय गरज आहे आरक्षणाची आपल्याला, आणि जाऊ दे आपला साहेब लय बोंबलते म्हणालेत. त्या मायला यायला काय म्हणावं आणि काय नाही काहीच कळण आले. ते आपलेच होतं, मात्र यायला नेत्याचा इतका पुळ काय आलाय, पण याच्या लेकराच्या भविष्याचं याला कळण आले. मग यायच्यासाठी दोन शब्द सांगू काय सोयरे हो? आता गेल्या बारला यायला मिठाची पुढे आणून दिलतो, या बारला निर्म्याच्या पाण्यासकट मिठाचा पुडा देवा म्हणालो, म्हणजे त्याच्या साहेबाचे चांगली मालिश करतील. ते काय धंदा होय की काय होय, यायला आपल्या लेकराच्या भविष्याचं काय पुढचं भविष्य घडवायचं कळण आलंय. तर मग यायला आपण काय सांगावं? मी आता कदरून गेलो बा. बरं जाऊ द्या, या पक्षाची चाटणाऱ्या लोकांचं आपल्याला काही देणं घेणं नाही, कारण हे आज जर आपल्यासाठी येत नसतील तर हे कधीच आपले नव्हत. काय म्हणता सोयरो? मग आपण जे आपले ते तर आपण कसे मुंबईला चल्या. मला फक्त एक गोष्ट सांगायचं आहे, ज्यायला ढोरायला चारा पाणी नाही त्याच्यासाठी होय सोयरो तुम्ही मुंबईला चरा. तुमच्याकडे जर ढोरं जास्त असतील आणि चारा जर नसल तर मयापाशी लागल तेवढा गजरा आहे. बघल्या काय तुम्ही? गजऱ्याची काय हाय काय करायचं नाही, क्वालिटी नंबर एकच आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी माणसाला देतात, मी ढोरायला देतो. मग लागल तेवढा गाड्या घेऊन या आणि घेऊन तुम्हाला जा. मात्र मुंबईला की नाही आरक्षणासाठी या गड्या, कारण हे शेवटची लढाई होय. हे जर येळ गेली तर हे पुन्हा येणार नाही, कारण हे आपल्या भविष्याचा प्रश्न होय. लेकरायचा आपल्या लेकरायचं भविष्य जर घडवायचं असेल तर आपल्याला मुंबईला आरक्षणासाठी यावंच लागते. काय म्हणता सोयरे हो? तुम्ही सगळे या, मी सुद्धा येणार आहो. आपली मुंबईमध्ये भेट होईल. शिंदे मामाची बघतो, देवेंद्र मामाची बघतो, आणि त्याच्या टीम मध्ये कोणी राहू द्या त्याची बघतो. हे गजऱ्याचे बेचाळे घेऊन जातो निबरे. मग तिथं खुट्या करू एका एकाना बघूत. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.